कारण माझं वाढलेलं वेट आणि वाढलेल्या वजनामुळे मला खूप हेल्थ चॅलेंज म्हणजे होते. पण सगळ्यात मेन म्हणजे माझा चहा. हा सगळ्यात मेन हे होतं. म्हणजे चहा माझा सुटत नव्हता. सगळ्याच म्हणजे मला जे हेल्थ इश्यू होते, जे हेल्थ इश्यू जे होते ते मी डॉक्टरकडे जायचे ना, तर प्रत्येक डॉक्टर मला बोलायचे, की "मॅडम तुम्ही तुमचा पहिला आधी चहा बंद करा." मग मी त्यांना सांगायची, "नाही, डॉक्टर तुम्ही काय पण सांगा, पण मी चहा काय बंद करणार नाही." एक वेळ बिस्किट बंद करेल, नॉन-व्हेज खाणं बंद करेल, पण चहा काय सुटणार नाही माझा. पण ज्या दिवशी मॅडमनी मला बोलवलं, माझं हेल्थ चेकअप केला आणि मला हे शेक वगैरे प्यायला दिला. मग पहिल्या दिवशी आठवण झाली चहाची, पहिल्याच दिवशी झाली फक्त आणि नंतर हळू चहा माझा बंद झाला. म्हणजे आता मी बी-टी-सीला जॉइन होऊन 2 महिने झाले. माझा चहा पूर्ण बंद आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण बंद. म्हणजे सकाळचा पण नाही आणि संध्याकाळचा पण नाही. येस मॅडम. आता जसं जसं चहा बंद झाला, न्यूट्रिशन सुरू झालं, लाईफस्टाईलमध्ये चेंज होत गेला, तर हं. तुमच्या फिटनेसमध्ये काय काय बदल झाले? खूप बदल झाला सर माझ्यामध्ये. मेन म्हणजे सर मला म्हणजे जेव्हापासून मी शेक घ्यायला लागले आणि आधी कसं होतं मी काम करताना मला दम लागत होता. वाकताना मला माझी पाठ अशी सरळ नव्हती होत, अशी वाकडी व्हायची. म्हणजे असं साधं काही जरी आपण ग्लास जरी घ्यायचा झाला ना सर वाकून, तरी मला जमत नव्हतं ते. पण जसं माझा वर्कआउट चांगला झाला, वर्कआउटमुळे माझी बॉडी फ्लेक्सिबल झाली. त्या दिवशी आपलं ह्याला वर्कआउटला पण सूर्यनमस्कार होते ना सर, तो सेशन तो मी पूर्ण म्हणजे 15 ते 15 पूर्ण नमस्कार, सूर्यनमस्कार घातले सर पूर्ण आणि अच्छा. त्याच्यामुळे माझी बॉडी फ्लेक्सिबल झाली. म्हणजे मला खाली वाकताना मला त्रास नाही होत. असं कमरेचा त्रास नाही होत त्याचा मेन. आणि मला पाणी किती प्यायचं हे मला माहीत नव्हतं. तर त्याच्या माध्यमातून मला सर्व मिळालं. म्हणजे रोज काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे सर. मी प्रत्येक गोष्ट लिहून घेते सर. सर. आणि मला खूप येस. आवडलं सर. मला मेन आता काय आतापर्यंत आतापर्यंत आपण किती वजन कमी केलं? वजन मी म्हणजे प्रॉपर वजन माझं 1 किलो म्हणजे मी 6 दिवसात म्हणजे सगळं डाएट बीट सगळं फॉलो करून एका दिवसात 1 किलो 6 दिवसात 1 किलो वजन कमी केलं सर.